मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचे 3 गट असणार आहेत। भाजप शिवसेनेनं आपली स्वतंत्र गट नोंदणी करण्याचा निर्णय घेतलेला, तर राष्ट्रवादीकडून उद्या स्वतंत्र गट नोंदणी होणार आहे। सत्तेमध्ये एकत्र असलेल्या या 3 पक्षांनी स्वतंत्र गट नोंदणीचा निर्णय घेतलाय। तांत्रिक अडचणींमुळे वेगवेगळी गट नोंदणीचा निर्णय घेण्यात आलाय। शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गट नोंदणी करणार होते, नंतर सहयोगी गट नोंदणी करून पुढे जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेने दिली। राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक वेगळा गट नोंदवणार आहेत। कागदपत्रांची कमतरता असल्याने राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक उद्या पुन्हा कोकण भवनामध्ये जाऊन गट नोंदणी करतील। एकूण 29 शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनोंदणी केली आहे इथे आणि यशस्वीपणे पूर्ण प्रोसेस संपलेली आहे आता। आणि असे एक गट आता आपला निर्माण झाला आहे तसा, आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस कशी एकत्रितपणे करता येईल त्याच्यावरती चर्चा करण्यात येईल। काही प्रशासकीय भाग आहे त्याचा अजून प्रोसेस बाकी आहे। त्यांचं एक वेगळं नगरसेवकांची नोंदणी होते आता, फक्त गट नोंदणी त्यांची वेगळी होत नाही आहे, त्यांची नगरसेवकांची नोंदणी होते। ती पूर्ण प्रोसेस झाल्यावर नंतर ते सहयोगी आणि त्या कशा प्रशासकीय पातळीवरती कसं एकत्रित येईल असं करण्यात येईल आपलं। 100% अजून चर्चा चालू आहे। एकदा ती चर्चा पूर्णपणे झाल्यानंतर मग ते, कारण महायुतीचा भाग आहे आणि खरीच श्रद्धांजली दादांना तीच असणार की सगळी महायुती केंद्रात एक आहे, राज्यात एक आहे आणि महानगरपालिकेत पण सुद्धा महायुती एक म्हणून येईल। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा स्वतंत्र गट आहे। शिवसेनेला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे। शिवसेना राष्ट्रवादी मिळून एक गट स्थापनेचा निर्णय घेण्यात आला। स्थायी समितीमध्ये सत्ताधारी विरोधकांची प्रत्येकी 13 सदस्य संख्या आहे। समान संख्येमुळे स्थायी समितीमध्ये निर्णय घेताना अडचण येऊ शकते। सत्ताधाऱ्यांची स्थायी समितीतली सदस्य संख्या वाढवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं ही नवी रणनीती आखली। मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा एकत्र गट आहे।